आहे आदिती. तर गाईज मी तुम्हाला एकदम आज एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे जो की आहे म्हणजे की आपल्यासाठी खूप म्हणजे कामाचं आहे. कारण कोणाकोणाकडे असले सिम्पल हेअरबँड असतात, माझ्याकडे तर आहेत गाईज. काय काय मुलींकडे असतात जे काही सिम्पल असतात आणि आपण ते लावून जातो तर एकदम ऑड आणि आपल्यावर चांगलं नाही दिसत. म्हणून त्याला एकदम डिझाईन आणि चांगलं करू शकता आणि ते पण तुमचं सगळं ते घरातच आहे. आता तुम्ही म्हणसाल काय, तर बघू शकताय गाईज आपल्याकडे आहे खूप सारे लब्बर्स. आणि गाईज ह्याच्या यूजनी मी या हेअरबँडला एकदम प्रिन्सेस स्टाईल एकदम भारी बनवणार आहे. आणि सगळे तुम्हाला बोलतील अरे हे तर तू हाताने नाही बाहेरनं आणलं आहे, तुम्ही तुमच्या फ्रेंडला पण सांगू शकता की तुम्ही ह्याला कसे केले. तर चला आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर गाईज मी तुम्हाला सांगते कसं करायचं आहे. तर गाईज पहिला मी एकदम पहिला काय करायचं, डार्क लाईट त्याचा कलरचा आपण रबर घ्यायचा आहे, म्हणजेच की आपला जो हा रबर लावायचा असतो तो. तर बघा मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे. बघा ह्याला तुम्हाला आहे ना पहिला ह्या फिंगरमध्ये टाकून ह्याला बघा मी कशी वडलं काही ह्याला इथं करायचं आणि बघा कशी वाटते. हे वाला मी अशी करते आणि हे बघा असं आणि ह्याला थोडंसं खाली घ्यायचं. आता मी थोडंसं स्काय ब्ल्यू घेते आहे. आता त्याला आपण सेम करणार आहे तसं आणि इथं अशी आतमध्ये टाकणार आहे. काय होतं तुम्हाला काही वाटत नसेल आणि खूप कसं तरच वाटत असेल, पण मी जास्त बनवलं ना तुम्हाला खूप आवडेल ते आणि खूप चांगलं आणि खूप बोलतात ना एवढं प्रिटी दिसेल तुमच्यावर की तुम्हाला हेअरबँड एकच जरी हेअरबँड आणलं ना घरी तरी तुम्ही ह्याला फक्त लब्बरचं काम घेऊ शकता. तुम्हाला अजून काय वाटत नसेल आणि काय कळत नसेल की मी काय करते आणि काय नाही करायचं, तुम्ही फुल व्हिडिओ बघा मी कशी करते. बघा गाईज मी कशी करते तुम्हाला परत दाखवते. हे बघा हा रबर घेतला ह्याच्यामध्ये टाकला आणि बघा कशी भारीशी डिझाईन आलेली आहे. आता बघा हा वाला जो पर्पलवाला रबर आहे ना तो ह्याच्यात टाकायचा, म्हणजेच की अशी डिझाईन बनते. म्हणजे वेणी टाईप बनतं, खूप छान बनतं. काहीच मी असं थोडंसं पटापट करणार आहे आणि तुम्हाला हे पण दाखवणार आहे की हेअरबँडला एकदम तुमच्या असल्या हेअरबँडला एकदम प्रिटी कसं करायचं. आणि तुम्ही असलंच हेअरबँड खरीदा आणि तुम्ही याला घरातल्या घरात एकदम चांगलं बनवू शकता. जो की जे पण माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप युजफुल व्हिडिओ आहे हा. कारण की बोलतात ना एवढा चांगला मी तुम्हाला करणार की तुमच्या शाळेमध्ये पार्टी बिटी असेल ना तेव्हा पण तुम्ही हा असला हेअरबँड घालून जाऊ शकता कुठल्या पण आउटफिटवर. कारण की हा मी कलरफुल बनवते ना. गाईज तुम्हाला आता तर काय तर कळत असेल का, बघू शकताय. म्हणजे तुम्हाला आता थोडं कळत असेल की मी काय बनवते. मग आता मी पूर्ण बनवते सगळे रबर्स. गाईज मी जेवढे पण रबर्स आहेत ना मी सगळे यूज करणार आणि मोठे बनवणार आहे. कारण की आपल्या हेअरबँडचं जे माप असतं ते मोठं असतं म्हणून मी मोठं बनवणार आहे. बघू शकता एकदम फास्ट करते गाईज. आणि गाईज कलर खालनं वर वरनं खाली असं करायचं आणि कसं ते कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं. आणि सी गाईज ओ माय गॉड, हे तर छोटंच बनलं, अजून मोठं बनलं ना गाईज. किती छान दिसेल ना गाईज. फटाफट करते मी गाईज. असं तुम्ही ना जर तुम्हाला बोर होत असेल ना तर ह्याच्या तुम्हाला टाइमपास पण करू शकता तुम्ही. आणि गाईज माझ्यासोबत मी तुम्हाला बोलले की जर थोडीशी आयडिया तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी गाईज तुम्हाला दाखवणार आहे की कसं केलं आहे मी. गाईज बघू शकताय कशी करते. मला मागणं त्याचं पूर्ण किती छान वाटतं गाईज बघा. आणि ह्याच्यात तुम्ही काय पण बनवू शकता तुमच्या मनाने, पण मी हे बनवलं आहे. आणि काही ह्याची खूप सारे यूजेस आहे. आपण ह्याचे हेअरबँड असं हातात ब्रेसलेट पण बनवू शकतो. तर ब्रेसलेट काय लोकांनी व्हिडिओमध्ये बनवलेत म्हणून मी थोडंसं युनिक करते आहे.
आपण वेणी कशी बनवतो आपल्या केसांची, तरी आपण रब्बर्सची वेणी बनवली आणि किती छान वाटते, किती प्रीती वाटते गाईस. मी ना हर एक रब्बर मी ध्यानाने बघून लावते, कारण की परत एक कलर पुढं खाली पडला रब्बर गाईस. खाली पडलेला आहे माझा रब्बर. आता मी नंतर उचलेल तो. जेवढे रब्बर आहेत ते फटाफट करते. तुम्हाला आता कलर्स याद झालेले आहेत कुठल्या पहिल्या आणि नंतरच्या. फटाफट करणार आहे. किती मोठं झालं गाईज. हे तर काय नाही गाईज, मी दुपारी असं म्हणजे असंच केलं तर सगळे रब्बर्स काढलेले. मला बोर होत होतं ना, म्हणून मी असेच काय तर खेळत बसले. परत मला वाटलं अरे हे तर हेअरबँड आहे, आणि हेअरबँडवर जरा असं लावून काय वाटत होतं. मी ट्यूशनमध्ये गेले, माझ्या दीदी ट्यूशन दीदीने विचारलं की आपने हैंडमेड लाया, मुझे भी दो ना लाकर, कितने का आता है. म्हणलं दीदी मैंने घर पर बनाई हूँ. आणि मग दीदीला सगळं सांगितलं आणि दीदी बोलली हो. म्हणून दीदीला सगळं सांगितलं माझे ट्यूशन दीदी. आणि मग दीदी बोलले ये तो घर पर भी कर सकते, आणि तुम्ही ना हे कधी पण करू शकता, कधी पण तुमचं कधी पण मन होईल, आणि फ्री टाईममध्ये पण करू शकता तुम्ही घरी. कधी स्कूलमध्ये करू नका गाईस, आणि स्कूलमध्ये टीचर लोक मारेल. छान वाटते, कारण की शाळेमध्ये अभ्यासच करायचा, दुसरं काय करायचं नाही. शाळेमध्ये घेऊन जाऊ नका, घेऊन जावा अशी बोलत नाही. घरात तुम्ही फ्री टाईम तेवढा असतो, आपण फ्री टाईम तेव्हा करायचं एकदम आरामशीर. तर गाईज मी पण अशीच करते, कारण की उद्या सुट्टी आहे आणि माझं ट्युशनमध्ये सगळा अभ्यास झालेला आहे, म्हणून मी तुमच्यासंग हा एक व्हिडिओ शेअर करते आहे. गाईज मला थोडी सर्दी पण झालेली आहे गाईज, कारण की आता सगळं थोडं गार पाणी पण पिते ना गाईज, म्हणून सर्दी आली मला. आणि मी सगळ्या रब्बरचं करणार आहे. तुम्हाला वाटत असेल की मी थोड्याच रब्बरचं करणार, मी सगळे रब्बर जेवढे पण आहेत माझ्याकडे तेवढ्या सगळ्या रब्बर्स यूज करणार आहे मी. आणि गाईज म्हणतो तुम्ही बघचाल, तुम्ही बोलचाल वाव एवढं इझी. मला पहिलंच का नाही सांगितलं तुम्ही लोकांनी असं मला बोलचाल. आता मी गाईज जरा मोठं करून तुम्हाला दाखवते. तर गाईज बघू शकताय मी एवढं केलेलं आहे मोठं, किती झालेलं गाईज मी एवढं केलेलं आहे. आता आपण अजून करूया. तर गाईज एक एक कलर करून एकदम करायचं. आणि गाईज एवढं इझी काम जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा मी तुम्हाला बोललेले की तुम्हाला समजणार नाही की मी काय करते, आणि हळूहळू जेव्हा करत जाईल तेव्हा तुम्हाला समजेल. बघू शकते किती मोठं झालं काय, असं पण लावून फिरू शकता तुम्ही. तर गाईज इथं खूप छोटं आहे, अजून मला मोठं खूप बनवून आले मी, आणि की अजून गाईज तुम्हाला रब्बर झाकते इथे. अजून गाईज सगळे रब्बर्स आहेत, म्हणून मी ह्याचा सगळ्यांचा यूज करणार आहे. मी कुठे गाईज हा कलर आहे, मी कलरफुल रब्बर्स घेतलेले. माझ्या आईने मला रब्बर दिले कलरफुल, म्हणून ह्याचं काय तर यूज करते गाईज. आणि मी याला हेअरबँडमधून काढणारच नाही गाईज, एवढं छान वाटतं ना. दुपारी लावलं, माझ्या मम्मीला एवढं आवडलं. मम्मी बोलली की जरा आपल्या मित्रांसंग पण शेअर कर, म्हणून मी तुमच्यासंग पण जरा आता शेअर करते आहे. आणि गाईज मी एवढं फटाफट केलं ना, आणि तुम्हाला कळणार पण नाही की कधी एवढं होणार, कधी एवढं मोठं होईल. आणि मला पण कळलं पण नाही, आपण बोलत एवढं कधी मोठं झालं. गाईज सी द डिझाईन. मम्मी बघ छान वाटतंय, मम्मीला पण खूप आवडला. आता हे पूर्ण करणार मी मग त्याला लावणार. गाईज बघू शकताय, ओ माय गॉड, ह्याचं तुम्ही असं ब्रेसलेट पण बनवू शकता. आता ब्रेसलेट तुमच्या मनाने तुम्ही काय पण बनवू शकता, तर मी हेअरबँड बनवणार आहे, आणि ब्रेसलेट सगळेच बनवतात गाईज, कॉपी नाही करायची एकदम. आणि ट्रेंड होता तो पहिला, ट्रेंड चाललेला की असं अशी वेणी बनवायची याची, आणि हातामध्ये आता ब्रेसलेट घालायचं. आय थिंक ब्रेसलेट पण छान वाटतंय, बट आपण जरी युनिक करूया. एवढं आवडलं ना गाईज, आपण असं गळ्यात पण घालू शकतो. पुढे कुठला कलर चाललेला, हां ग्रीन चालला गाईज. मी तुम्हाला बोललेलं याद झालं, तर गाईज बघायला लागतं थोडं. हे फटाफट ठेवायचं.
दुपारीच सगळं एक्सपेरिमेंट केलता आणि तेव्हा जो काय काम केलता आणि तेव्हाच मला खूप आवडलं आणि मी तेव्हाच ठाणलं की हा बाबा पुढे लब्ध मला की मी तेव्हाच ठाणलं की हा बाबा मला असलंच करायचं काय पण करून, म्हणून मग मी करायला स्टार्ट केलं गाईस. आणि ते एवढं छान होतं. आणि गाईस कलरचा रबर संपला ना तर दुसरा कलर पण आपण यूज करू शकतो, असं नाही की एकच कलर यूज करायचा. गाईस होत आलंय गाईस, खूप मोठं होत आलंय आपलं. बोलू शकता माय गॉड कुठला कलर आहे, हा ग्रीन. आपले सगळे कलर्स अजून रब्बर असते ना मज्जा चालेल. तर काही जेवढे रब्बर असते बघा मी काय बनवते. मला वाटत असेल की मी असंच टाइमपास करते, हे पण नाही गाईज, युजफुल पण चीज आहे आणि आपल्या डोक्यावर सगळं चांगली दिसायची पण चीज आहे गाईज. म्हणून मी हे तुम्हाला यूज करायला सांगते, कारण की हे खूप छान दिसतं म्हणून मी तुम्हाला सांगते. गाईज बघू शकता पर्पल घेत नाही गाईज, ब्लू येते. गाईज माझा भाऊ माझ्याकडे बघत होता आणि त्याने तो आला बघायला गेला तिथं डोकं जायचं आपण असं काम करणं लागलं त्या डोक्याला. गाईज आता माझ्याकडले कलर्स पण नाहीत रबर, म्हणून आता मी जो कलर आहे तो वापरते आहे. कॉम्बिनेशन चांगला पाहिजे गाईज, आपलं कलर कॉम्बिनेशन मगच ते छान वाटेल. सी गाईज झालेलं आहे फायनली. ओ तर गाईज तुम्ही असं पण लावू शकता, बट मी असं लावणार नाही आहे कारण की आपलं एकदम युनिक स्टाईलचं आहे, जे की आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर गाईज चला मी तुम्हाला सांगते की कसं करायचं आहे. तर हे आहे गाईज हेअरबँड, जे की मी तुम्हाला पहिलंच दाखवलेलं व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला सांगते की ह्या एकदम ऑड हेअरबँडला युनिक हेअरबँड कसं करायचं आहे. तर गाईज बघू शकता मी जी डिझाईन आहे एवढे मेहनतनं 2 अंगठ्याने जे ते बोटाने बनवलेले किती छान आहे. आता आपण ह्याचं करूया, मी तुम्हाला सांगते बघा. एक साईड घ्यायची आहे, मी ही वाली साईड, चला ही वाली साईड घेऊया. हां हे बघा कशी करते मी, ही घ्यायची मग हा एक घ्यायची, बघा असं घ्यायचं दिसतंय, आणि मग हा लाईट ब्लूचा घ्यायचा. असं करत जेवढे पण कलर्स आहेत ना जे हर एक स्टेपची बोलतात ना ते घ्यायचे. आणि गाईज मी अशी घेते तर पटापट ह्याचं पण करूया आणि तुम्हाला दाखवणार आहे गाईज. छान आपण घेऊ शकता. एकदम ऑड हेअरबँडला युनिक हेअरबँड करायचं आहे ना आपल्याला, म्हणून ही सगळी तयारी चालली गाईज. आणि थोडंसं पुढं सरकत पण जायचं, कारण की जागा पण भेटली पाहिजे म्हणून. आता मी थोडं पुढे घेणार आहे ह्याला. बाई थोडं चिपकवायचं, कारण की थोडंसं जागा पाहिजे ना आपल्याला म्हणून. घेऊ शकता मी कशी करते. आणि तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की मी विसरली तेव्हा काय झालं, मग तुम्ही माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, मग तुम्हाला कळेल की कसं करायचं आहे कसं नाही. आणि गाईज हा व्हिडिओ
खास करून मुलींसाठीच आहे, कारण की हे खूपच चांगलं आहे. कारण की हा एवढंच चांगलं आपण माझ्या मम्मीला जर दाखवलं तर मम्मी बाजारात तो गेली ती हेल्पबँड आणायला एवढं चांगला. मी बोलला अगं मम्मी मी घरी बनवलं. मम्मीने मला एक गिफ्ट दिलं हा वाला हेल्पबँड, म्हणजे असं कुणीच मागितलेलं मम्मी हा वाला हेल्पबँड दे. मम्मी तो त्याच्यासाठी गेला तर मम्मी बोलते एवढा चांगला कुठला आणला हेल्पबँड, बाजारात कधी गेले. मला अगं मम्मी मी घरात बनवलाय हा हेल्पबँड. आणि काही माझा भाऊ पण बोलला किती छान बनवलंय. मग आता माझी मावशीला पण दाखवणार आहे मी किती भारी आहे ना मम्मी, दाखवणार ना मी. आणि मावशीला पण दाखवणार किती चांगला बनवलाय मी. ओ माय गॉड काय झालं. अजून एवढं हे बघा गाईज अर्धीवट शेंडी माझी एवढीशी शेंडी गाईज बघू शकताय किती छान वाटतं. बघा गाईज हे आहे बिफोर आणि हे आहे आफ्टर. ओ माय गॉड किती छान वाटतंय. गाईज आता मी पूर्ण करते. गाईज खोकला पण येतो. सुई धागा कसा असतो आपला त्यात घुसवायचा असतो तसं सेम आहे बघा. गाईज मला माहीत नव्हतं, मी फक्त असंच ट्राय करायला गेले तर एवढं चांगलं बनलं दुपारी, म्हणून मला चला आपण तुमच्यासोबत जरा शेअर करूया की कसं दिसतं कसं नाही, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. गाईज थांबा गाईज आता जरा आपण ह्यांना पुढं सरकूया, कारण की थोडीशी जागा बनवूया. माझ्या मम्मीला वाटलं की मी बाजारात जाऊन आणलंय गाईजे, पण माझ्या मम्मीला माहीत नाही की मी बनवलं, म्हणून मम्मीला आता दाखवते की मम्मी कशी बनवते. मम्मी बघतच बसली आहे. गाईज म्हणजे आपल्याला पण थोडं थोडं आलं पण पाहिजे की एवढं चांगलं हेअरबँड घ्यायचंच नाही, आपण कसलं पण घेऊ शकतो आणि त्याला एवढं चांगलं बनवू शकतो की काय सांगू मी तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला बोलते गाईज आपण एकदम चांगलं आपलं बेस्ट द्यायचा, म्हणून तेव्हाच ते आपलं काम चांगलं होतं. म्हणून याला फटाफट बनवते आहे. आता काही जरा अडचण होते मला वाटतं, म्हणून मी जरा शिफ्टिंग करते. काही जे वर खाली होत आहे गाईज बघू शकताय. काय करायला लागलं गाईज, मी शिफ्टिंग करायला स्टार्ट करते. बघू शकता मी आता शिफ्टिंग करते. शिफ्टिंग सी गाईज म्हणजे हे मी यूट्यूबवर माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे सगळ्यांपेक्षा पहिला की हेअरबँडला एवढं चांगलं सजवलं मी. आता एवढीशी शेंडी बाकी आपण त्याला फटाफट कवर ऑफ करून टाकूया. बघू शकता एवढंसं बाकी आता आपण मला पण कवर करू. तुम्हाला एवढं बाकी आहे तर गाईज मला अजून शिफ्टिंग करायची आणि केली नाही. आणि गाईज फायनली झालेलं आहे. आता मी तुम्हाला शिफ्टिंग करणार दाखवते करायची. आणि एकदम खालीपर्यंत घेणार आहे, एकदम खालीपर्यंत शिफ्टिंग करायची म्हणून खाली
बॉल म्हणजे जो की मी बनवला आहे आणि काही नुकसान जरा खाली झालं. हा बस एवढ्याला जाईल. थोडंसं दाखवायला तर पाहिजे असणार की घरी काही होता. ओ भाई साहब, आता हे तुमच्या मनावर आहे की तुम्ही कसं ठेवणार. मग मी हे जे हे ना हे वर बनवणार आहे आता अशा प्रकारे आणि मला वर छान छान सुंदर दिसेल आणि मी वर करते. हे बघा गाईस कशी वर करते मी. एक खाली आहे ना त्याला मी वर करत चालली आहे कारण की ते एकदम छान दिसेल. Oh my god! Oh my god! See, किती छान वाटतंय गाईस. जर गाईस तुम्हाला पण माझ्या आणि एकदम असं प्रिटी आणि छान असा एकदम हजबंड पाहिजे असेल तर माझा व्हिडिओ बघा एंडपर्यंत. आणि ज्यांनी पण माझा फुल टू एंडपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना पण असं माझ्यावानी जमेल. कारण बघू शकता किती छान वाटतं. तर गाईज मला तर खूप आवडलं. आता मी याला रात्रीपर्यंत तर काढणार नाही. आणि गाईज बघू शकताय किती छान बनलंय. तर गाईज आणि डिझाईन तर बघू शकताय. मला तर एवढं आवडलं याची डिझाईनच हजबंडपेक्षा मला डिझाईन एवढी आवडली. आणि कलर तर ओ माय गॉड. आणि मी सारखी घालते कारण की तुम्हाला दाखवायला की किती छान बनलं. तर गाईज व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. आता मी ह्याला रात्रपर्यंत काढणार.